संताजी भाग 42. शहजादा आझम शिमोग्याला थांबून राणीकडून तहासाठी कुणी दूत येतो का याची वाट पाहत होता. सरजा खानाने त्याला विचारलं, हम क्यों रुके हे शहजादे, किस बात का इंतजार हो रहा है? त्या अस्वलीचं राज्य बुडवा असा जिल्हे इलाहींचा स्पष्ट हुकूम आहे. मतलब खानाने शहजाद्याला जणू ही गोष्ट ठाऊकच नाही अशा पद्धतीने सांगितलं. आणि आम्ही त्या हुकुमाची तंतोतंत तामिली करणार. जानिसार खानाने आपला निर्धार ऐकवला. तुम्ही शिमोग्याला थांबून नुसती मजा पहा, आम्ही तिघे 3 बाजूंनी घुसून तिचा सफाया करतो. शहजादा तरीही गप्पच. बऱ्याच वेळाने गंभीर होत तो म्हणाला, बरसाती मौसम सुरू आहे. बिदनूरच्या इलाक्याची काहीच मालूमात आपल्याला नाही. या अंजान प्रदेशात लष्कर घालायला आमचा जीव धजावत नाही. जानिसार खान कुणाचंच काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. युद्धासाठी त्याच्या भुजा फुरफुरत होत्या. गर्वाने तो बोलला, माहितगार वाटाडे सोबत असताना फिक्र कसली. हमला तो हर हाल में करना ही है. अब और देर करना मुनासिब नहीं होगा. सरदार खळीला आलेल्या खोंडागत डुरकू लागले. तिकडे बादशहा विजयाची वार्ता ऐकायला आतुर. अझमचा नाईलाज झाला. तिघांना 3 दिशांनी राणीच्या राज्यात घुसून तो स्वतः रसदेची व्यवस्था पाहण्यासाठी शिमोग्याला थांबला. निघताना तिघांचा उत्साह दांडगा. शिवाय धोका कुठेच जाणवत नव्हता. ऐनवेळी राणीच्या मदतीला येणार कोण? कुणीच नाही. भेदरलेली हरणी ती. आपण दिशा रोखून निघालेले 3 वाघ. जाऊन जाईल कुठे? थोडी पळापळ करू द्यावी तिला. दमवावं. त्याशिवाय शिकारीत मजा नाही. सावज सोपं आहे. तिघे बेदरकारपणे निघाले. घुसले राणीच्या राज्यात. मतलब खान इक्केरीपर्यंत आला. त्याने तिथल्या किल्ल्याला वेढा दिला. नंतर फिरत फिरत शर्जा खान आला. थोडंसं पुढे जाऊन त्याने केळदीची गढी वेढली. सर्वात शेवटी आलेल्या जानिसार खानाला प्रश्न पडला. कुठे कसली घबराहट नाही, डर नाही. कुठून आणली या बाईने एवढी हिंमत? हा प्रकार तरी काय आहे? त्याच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला फाटक्या अंगाचा एक कर्नाटकी ब्राह्मण पुढे सरसावला. अहो राणी केळदी इक्केरी सोडून कधीच कोयगडावर पळाली. तिथल्या दुर्गम भागात तुमचं सैन्य येणार नाही आणि आलं तरी डोंगरदऱ्यांचा अरण्याचा आश्रय घेऊन तुम्हाला सहज पराभूत करता येईल असं तिला वाटतं. आगंतुकासारखा अचानक कुठून तरी तो उगवला आणि ओळख पाळख काहीही नसताना न विचारता सांगू लागला. याचा राणीशी संबंध काय? काही बिनसलंय का याचं तिच्याशी? खान टक लावून त्याच्याकडे पाहू लागला. उंच काटकुळ्या अंगाचा, ओठावरच्या झुपकेदार मिशा, चेहऱ्याच्या मानाने मोठ्या वाटाव्यात इतका त्याचा चेहरा ओढलेला. पायात कर्नाटकी चढाव, कमरेला करवती काठी धोतर, अंगात पांढरीशुभ्र बाराबंदी असा त्याचा वेश. खांद्यावर पिवळ्या रंगाची जरी काठी रेशमी पासोडी होती. तिचा शेव डाव्या मनगटाशी गुंडाळलेला. डोक्यावर पिवळ्या रंगाची कर्नाटकी पगडी होती. आपली काटकुळी मान वेळावून मोठ्या ठसक्यात तो बोलत होता. कौन हो तुम? माझं नाव रंगण्णा, रंगण्णा अय्यंगार. कानडी हेल काढत तो म्हणाला. तुम्ही म्हणाल न विचारता मी का सांगतोय? त्याचं उत्तर हे की राणीचा नाश व्हावा ही माझीही इच्छा आहे. तुला तसं वाटायचं काय कारण? प्रथम दर्शनीच खानाचं मत त्याच्याविषयी फारसं अनुकूल झालं नव्हतं. पण माणूस अप्रिय असला तरी विषय महत्त्वाचा होता. मिळेल ती माहिती गोळा करणं मोहिमेच्या दृष्टीने आवश्यक होतं. कारण सांगू, पण ते असं उघड्यावर 4 चौघात नाही. खानाने त्याला आपल्या तंबूत आणलं. बैठकीवर आपलं जाडजूड बुड टेकवून उत्तराच्या अपेक्षेने तो त्याच्याकडे पाहू लागला. त्याचं काय आहे खानसाहेब? रंगण्णा म्हणाला. राणी वीरशैव लिंगायत, आम्ही वैष्णव ब्राह्मण. तिच्या राज्यात आमची फार कुचंबणा होते हो. ब्राह्मणाने सांगितलेली भानगड खानाच्या डोक्यात शिरली नाही. त्याला त्यात रसही नव्हता. ही यांची काहीतरी धार्मिक बाब असावी. रंगण्णासारखे ब्राह्मण त्यावरून राणीवर रुष्ट आहेत इतका प्रकाश त्याच्या डोक्यात पडला. तिचा मस्तवालपणा बघा. खुद्द पृथ्वीपती पातशहांचा हुकूम पायदळी तुडवते म्हणजे काय? म्हणते आमच्या दुर्गम प्रदेशात सुस्त आळशी मोगलांची घोडी काय फिरतील? त्यांच्या सरदारांची मुंडकी मारून आम्ही ती पातशहांना नजर करू.
हातवारे करत मनगटावरून वारंवार ओघळणारा पासोडीचा शेव पुन्हा पुन्हा मनगटाशी गुंडाळत ब्राह्मण बोलत होता. खान संतप्त झाला. दरड कोसळावी तसा तो कडाडला. बेवकूफ बमन, क्या बक रहे हो? आम्ही सुस्त आणि आळशी? आमची मुडकी मारणार असं ती म्हणते, मी नव्हे. खान उठला. गपकन त्याने रंगण्णाचा गळाच धरला. ती अस्वली जिथे कुठे असेल तिथे तू आम्हाला नेणार आहेस, वरना? त्याचा आवाज कमालीचा हिंस्र झाला होता. मेलो मेलो, रंगण्णा किंचाळला. मी तसं केलं तर राणी मला जिवंत सोडणार नाही हो. आणि आमचं ऐकलं नाहीस तर या क्षणी तुझी गर्दन मारू. थरथरणाऱ्या रंगण्णाला खानाच्या वटारलेल्या डोळ्यात पाहायची हिंमत झाली नाही. मोगलांचं चतुरंग दल सज्ज झालं. मतलब खान आणि शर्जा खानाकडे वेढा चालवण्यापुरतं सैन्य ठेवून 10,000 घोडदळ आणि 5,000 पायदळासह जानिसार खान कोयगडाकडे निघाला. प्रदेश मोठा, दुर्गम, वाटा एवढ्याशा, त्याही वेड्यावाकड्या. झाडी तोडून मार्ग तयार करावा लागत होता. हत्ती घोडे चिखलात फसू लागले. पाठीवर जंबुरके घेतलेले उंट डोंगर टेकड्या चढण्या उतरण्यात बेजार झाले. नद्या नाले पार करताना फौजेचे प्राण कंठाशी आले. बिदनूरच्या सैन्याने वाटेतल्या तलावात पाणवठ्यात विष टाकून ते दूषित केलेलं. विषारी पाणी पिऊन कैक जनावरे मेली, माणसे दगावली. खान तरीही पुढे येतच होता. झाडीत डोंगरदऱ्यात दबून बसलेलं बिदनूरचं आणि मराठ्यांचं सैन्य मोगलांच्या हालचाली टिपत होतं. शत्रू जसजसा कोयगडाच्या जवळ येऊ लागला तसतसा प्रधान व्यंकोजी बेचैन होऊ लागला. तो संताजींना विचारू लागला, शत्रूला घरात घुसू देण्याचे हे कसले डावपेच तुमचे? दुर्ग वेढून राणीसाहेबांना मोगल कोंडतील. केळदी आणि इक्केरीचे किल्ले त्यांनी आधीच वेढलेत. थोडा धीर धराल का व्यंकोजी तुम्ही? तुमचे किल्ले, राज्य आणि राणीसाहेब यांना काहीही होणार नाही. संताजींनी नकाशा समोर पसरला. निमुळत्या लाकडी छडीने त्यावरची ठिकाणे दाखवत ते म्हणाले, इक्केरी आणि केळदी यामधलं अंतर अवघ्या 3-4 कोसांचं. कोयगड बराच दूर आहे. गनिमाची फौज एक होऊ द्यायची नाही ही आपली पहिली चाल यशस्वी झाली. आता तिघांचा समाचार तेवढाच घ्यायचा आहे. फत्ते आपलीच होणार यात अनुमात्र अंदेशा नाही. पण त्याचं श्रेय आपल्या इतकंच रंगण्णा अय्यंगार यांनाही जातं बरं का. कोण रंगण्णा अय्यंगार? आहे आपला एक साधा ब्राह्मण, पण कार्य किती थोर केलं पहा. जानिसारला झुलवून बरोबर कोयगडाच्या कोयंड्यात अडकवलं. रंगण्णा कोण ते जाणून घ्यायचं कुतूहल प्रत्येकाच्या मनात निर्माण झालं. संताजींनी हाक मारली, रंगण्णा पंडित असे समोर या. राहुटीतून रंगण्णा बाहेर आला. सगळ्यांच्या नजरा एकाच वेळी त्याच्यावर खिळल्या. व्यंकोजीराय स्मरणशक्तीला ताण देऊन आठवू लागला, पण त्याला काही आठवेना. त्याने विचारलं, कोण हो हे? आम्ही तर कधीच यांना पाहिलेलं नाही. कसे पाहाल? हा तुमचा नव्हे, आमचा माणूस आहे. रंगण्णा पंडित, करून द्या बुवा सगळ्यांना तुमची ओळख. संताजी इतकं म्हणताच रंगण्णाने डोक्यावरची पगडी काढली. ओठावरच्या छपरी मिशा उतरवल्या. अरे, हा तर आपला कोकणोबा. ओळखलंच नाही की आम्ही? विठोजी चकित होत म्हणाला. इतकी सोंग घेतली, पण हे सोंग लई अवघड दाजी. कोकणोबा हसला. का रे, कुठलंही सोंग झोकात वठवशील की तू? पण हे बामणाचं सोंग हो. शुद्ध भाषा येते कुणाला? समधित आरामबळच की. घनश्यामराम पंडितानं शिकवणी घेतली म्हणून गेलं धकून कसं तरी. बरं, जानिसारची तयारी काय? लष्कर किती? तोफा, बंदुका, बाणाईत सगळं बयाजवार सांग बघू. त्याचं कुल लष्कर हाय 15,000. 500 बंदूकधारी करोलनी तेवढेच बाणाईत बी आहेत. मोठ्या तोफा नाहीत, पण 50-60 जंबुरके आहेत. बारुदाचा बक्कळसाठा होता. त्यातला अर्धा एक पावसात भिजला. बिदनूरच्या मदतीला आपण आल्याची खबर बहुधा त्याला नसावी. कशावरून? ते कळलं असतं तर या भागात घुसायचं धाडसच त्यानं केलं नसतं. कोयगड घेऊन राणीला धरायचा त्याचा विचार आहे. आणि धरून काय करणार? तिची अब्रू चव्हाट्यावर मांडणार? बायकांविरुद्ध मोठा जोर चढतो यांना. व्यंकोजीराय दात ओठ खात म्हणाला, पण आम्ही नायक आहोत. आमची राणी राजपूत रमणींसारखी जोहारात जळून मरणारी नव्हे. हाती खडग घेऊन मरणाशी झुंज देणारी रणरागिणी आहे ती. ते का आम्हाला ठाऊक नाही?
पण व्यंकोजीराय, आता आपल्याला लढायचंय. पहिला हल्ला कुठे नि कसा करावा? जानिसार खानावर की मतलब खानावर? आधी जानिसारचा धुव्वा उडवू, मग बाकीच्यांचा समाचार घेऊ. राणीसाहेबांचं संकट आधी वारलं पाहिजे. आमच्या मते इकेरीनी केळदी कवळून बसलेल्या दोन्ही खानांचा फडशा पाडून मग जानिसार अंगावर घ्यावा. भलतंच काय बोलताय? आधी कोयगडाची लढाई नि मग? आम्हाला पुरतं बोलू तरी द्या व्यंकोजी. राणीची चिंता तुमच्याहून जास्त आम्हाला आहे. त्यांच्या संरक्षणाचा जिम्मा आम्ही आमच्या शिरावर नाही का घेतला? कोयगड डोंगरी किल्ला आहे. मोगलांच्या वेढ्याला तो दाद देणार नाही. तुमच्या लोकांच्या खांद्याला खांदा लावून आमचेही लोक लढतायत तिथे. शिवाय अवकाश केवळ 8-10 दिवसांचाच तर हवाय. एकदा दोन्ही खान बुडवले की जानिसारला मागून होणाऱ्या मदतीची शक्यता संपेल. मग घ्या की सावकाश त्या रानरेड्याचा समाचार. व्यंकोजीला वाटलं, किती थंड डोक्याने लढाईचा विचार करतो हा. आपण मात्र काळजीने वाकून भावनेच्या भरात निर्णय घेतोय. हा म्हणतो तेच खरं. सदरेवरचं राजकारण आणि लढाई एक नव्हे. इथे आपली मुत्सद्देगिरी व्यर्थ. यालाच काय ते ठरवू द्यावं. आपण मुकाट त्याचे हुकूम पाळावेत. संताजींनी सरदारांना कामगिऱ्या नेमून दिल्या. इक्केरी आणि केळदीला डेरे दांडे टाकून बसलेल्या शर्जा खान आणि मतलब खानावर एकाच वेळी त्यांनी झडप घातली. पहाटे ते झोपेत असताना हल्ला झाला. मराठ्यांपेक्षा राणीच्या सैनिकांचा त्वेष अमानुष होता. दिसेल त्याला ठार मारायचा सपाटाच त्यांनी लावला होता. दिवसाचा गोंडा फुटेपर्यंत झुंज सुरू होती. अंधाराचा फायदा घेऊन शर्जा खान आधी पळाला. मतलब खानालाही युद्ध आवरेना, पण तो हमतमेने लढला. शत्रूचा जोर वाढू लागताच पळण्याशिवाय त्याच्या पुढेही पर्याय राहिला नाही. दोघे पळून गेल्याचं लढणाऱ्या इतर सरदार नि सैन्याच्या उशिरा लक्षात आलं. मग त्यांनीही शरणागती पत्करली. जे पळाले ते वाचले, जे लढले ते मेले. हाती लागलेल्यांची संख्या त्याहून जास्त होती. राणीचा सेनापती कुमार संगप्पा सुडाने पेटलेला. तो साऱ्यांची कत्तल करायला सरसावला. संताजींनी त्याला रोखलं. कुमार, शरणागताला मारणं हा धर्म नव्हे. कसला धर्म? याच आपल्या भोटेपणाचा हे यवन गैरफायदा घेतात. त्यांना जशास तसं उत्तर देणं हा खरा धर्म आहे. आपल्या क्षात्रधर्मात माथे फिरूसारखी निशस्त्र माणसं मारण्याची मुभा नाही. लढाई संपली की शरण आलेला शत्रू हा आधी माणूस नि मग शत्रू असतो. संताजींनी मोगल सैनिकांची शस्त्र काढून घेतली आणि त्यांना सोडून दिलं. पहिला विजय मिळाला. बिदनूरकरांना आता 12 हत्तींचं बळ चढलं. चिडलेले सामान्य शेतकरीही मग हाती लागेल ते हत्यार घेऊन सैन्यात सामील झाले. संताजींनी दोन्ही खानांच्या वाताहतीची वार्ता जानिसार खानाला कळेल अशी व्यवस्था केली. आपल्या भोवती शत्रू सैन्याची जमावाजमाव सुरू होताच तो चिंतित झाला. वो रंगन्ना कहाँ गायब हो गया? तो ओरडला. कुणीतरी सांगितलं, हुजूर 4 दिन से वो किसी को नजर नहीं आया. खान प्रथमच आपल्या मस्तीतून बाहेर आला. थंड डोक्याने तो विचार करू लागला. राणीचा नाश करण्याची आपली तीव्र इच्छा ओळखून त्या ब्राह्मणाने आपल्याला भरीला घातलं. रागाच्या भरात लढाईचं नीट नियोजनही आपण केलं नाही. तसेच इकडे निघालो आणि या बियाबान इलाक्यात घुसलो. राणीचा हौसला एकदम एवढा वाढला कसा? दोन्ही खान तजुर्बेकार सालार. या अस्वलीच्या सैन्याने त्यांना हरवलं. काहीतरी गडबड आहे हे निश्चित. आता तर तिचे लोक आपल्या लष्कराभोवती गर्दी करत आहेत. यांना आपली काहीच भीती वाटत नाही. खानाने कोयगडावर जंबुरक्यांचा मारा सुरू केला. राणीकडे तोफा वा बंदुका नव्हत्या. मराठ्यांचे कर्नाटकी कालाप्यादा बरकंदाज शत्रूच्या हल्ल्याला चिवटपणे तोंड देत होते. बिदनूरचे बाणाईत त्यांच्या साथीला होते. खानाच्या लक्षात आलं, किल्ल्यातली शिबंदी 1-2 महिने किल्ला सहजपणे लढविल. तशात हरकऱ्यांनी खबर आणली. मराठ्यांचा सालार संताजी बिदनूरच्या मदतीला आलाय. त्यानेच दोन्ही खानाचा पराभव केला. या खुदा, ये शैतान कब और कहाँ से आया? खानाची अर्धी हिंमत ती बातमी ऐकूनच खचली. हरकाऱ्यांवर तो चिडला. आपलं लावा लष्कर घेऊन तो इथे आला आणि तुम्हाला त्याची खबरही लागली नाही. क्या कर रहे थे तुम? अफीम चढ़ा के सो गए थे क्या? हरकारे खाल मानेने उभे. त्यांच्यावर चिडून उपयोग नाही हे त्याच्या लक्षात आलं. शत्रू उरावर येऊन बसला होता.
त्याला तोंड कसं द्यायचं ते आधी ठरवायला हवं होतं. संताजीकडे सैन्य किती आहे त्याची माहिती काढलीत? त्याने विचारलं. हुजूर, 10,000 घोडदळ घेऊन आलाय तो. या परवरदिगार, ही कसली बेवकूफी करून बसलो मी. हाताची ओंजळ पसरून त्याने असहाय्यपणे वर पाहिलं. समोर शत्रू सैन्याचा सागर उफाळू लागला. त्यात लढाऊ तेवढेच, बिनलढाऊ तेवढेच. चिलखत शिरस्त्राण घातलेले मोगलांचे घोडेस्वार लढाईसाठी घोड्यांच्या पाठीवर सज्ज होते. मैदानात दिवसभर ते उभे राहिले, पण शत्रू एक पाऊल पुढे आला नाही. सैन्य वैतागलं, थकलं. हल्ला होईल या भयाने रात्रभर त्यांना झोपही घेता आली नाही. दुसऱ्या दिवशीही तोच प्रकार. सैन्याची हरावल सांभाळणारा नजाबत खान संतप्त होत म्हणाला, दुश्मनाचा कुठवर इंतजार करणार? 2 दिवस आपण मैदानात नुसते उभे आहोत. रात्रीची नीट झोप नाही आपल्याला. कळतंय मला, पण काय करणार? आपण घेरले गेलो आहोत. खानाचा स्वर हताश होता. नजाबत खान भयचकित होऊन त्याच्याकडे पाहू लागला. मोहिमेवर निघताना गोष्टी किती मोठमोठ्या करत होता हा. शहजाद्याने समजावलं तरी त्याचं ऐकलं नाही. आणि आता समोरचं संकट पाहून याचं अवघं धैर्य गळालं. हे खरं की शत्रुसंख्येने जास्त आहे म्हणून काहीच न करता स्वस्थ राहायचं? तो कधी हल्ला करील याची वाट पाहत. लाहोल बिला कुवत. आता इंतजार पुरे. यलगार करून झुंज देत इथून निसटायचं. नजाबत खानाने आपला निर्धार ऐकवताच जानिसार खानाने मनातली रुखरुख बोलून दाखवली. तुम्ही समजता तितका मामला सरळ सोपा नाही. आपल्यासमोर केवळ शिपाई नाहीत. गौर से देखिए, इक्केरिकी अवाम बदला लेने के लिए बेताब खडी है. सैन्याशी लढता येतं नजाबत. त्या सैन्याच्या मदतीला उभ्या ठाकलेल्या आम लोकांशी लढणं मुश्किल. पागल कुत्ते की तरह ये लोग हमें मार डालेंगे. ते ऐकून नजाबत खानही थरकापला. इकडे संताजींचे सरदारही गोंधळलेले. तीच अवस्था व्यंकोजी कुमारसंगप्पा यांची झालेली. संताजी लढाईचा हुकूमच देत नव्हते. 3रा दिवस उजाडला. मोगल बेचैन. शिपायांची समजूत घालणं सरदारांना कठीण होऊ लागलं. दुपारपर्यंत सगळं शांत होतं. सूर्य माथ्यावर आल्यावर उन्हाने अंगावरची पोलादी चिलखतं, डोक्यावरची शिरस्त्राणं तापली. आत घामाच्या धारा लागल्या. काही करून यातून सुटका करून घेतली पाहिजे या विचाराने मोगलांच्या आघाडीच्या घोडदळाने पहिली चूक केली. या अली अशी गर्जना करून ते पुढे घुसलं. मराठे तयारीतच होते. रखमाजी मोहित्याने मागे सरून त्याला पुरतं आत येऊ दिलं. मराठी घोडदळाच्या पथकांनी लगेच त्याला घेरलं. तलवारींचे घाव पडू लागले. रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. शिकाऱ्यांनी सावजाची शिकार करावी तशी मराठेंनी बिदनूरच्या सैन्याने मोगली घोडदळाची कत्तल उडवली. आघाडीची वाट लागताच मोगलांची डावी उजवी फळी बिचकली. कसंही करून लढत झगडत पुढे जाऊ या निर्धाराने दोन्ही फळ्या चालून आल्या. जमणीदान लढाई पेटली. शिस्त कोसळलेलं मोगल सैन्य मार खाऊ लागलं. लढण्यापेक्षा पळायचीच घाई त्यांना झालेली. जानिसार खान शौर्याने लढला. पळणाऱ्या आपल्या सैन्याला थोपवायचा पुष्कळ प्रयत्न त्याने केला, पण ते थांबायचं नाव घेईना. नजाबत खान वाघासारखी झुंज देत होता. कुमारसंगप्पाने त्याला ठार मारलं. जानिसार खानाला पराभव स्पष्ट दिसू लागला. लढताना मरण आलं तर त्याला ते हवं होतं, पण शत्रू त्याला जिवंत धरण्याची धडपड करू लागला. खान खरा या गोष्टीला घाबरला. अजून त्याचं थोडं सैन्य तग धरून लढत होतं. अशातच पळून गेलेलं बरं या विचाराने आडोशाला जाऊन अंगावरचं बख्तर, डोक्यावरचं शिरस्त्राण, रेशमी अंगरखा सुरवार त्याने काढून फेकली. साध्या शिपायाचा वेश घेऊन पळणाऱ्यांच्या जथ्यात तो सामील झाला आणि जंगलात पळत सुटला. मराठे या पळणाऱ्यांचा पाठलाग करत नव्हते वा त्यांना मारतही नव्हते. त्यांचा समाचार घेण्यासाठी बिदनूरची रयत, शेतकरी, शिपाई जागोजाग दबा धरून बसले होते. अनेकांना त्यांनी लुटलं, ठार मारलं. त्यांच्या तावडीतून स्वतःला वाचवत खान कसाबसा शिमोग्याला येऊन पोहोचला. कोयगडावर विजयाचा जल्लोष उडाला. विजयी वीर म्हणून राणीने दरबार भरवून संताजींचा सन्मान केला. सद्गदित होत ती म्हणाली, बहिणीच्या मदतीला भाऊ धावून यावा तसे आलात. तुमच्यामुळे बिदनूरचं राज्य वाचलं, असाच लोभ ठेवा. राजाराम महाराज जिंजीला नव्याने राज्य थाटत आहेत. माझ्याकडून होईल तितकी मदत मी करीन.
त्याविषयी मला तीळमात्र शंका नाही. जाता जाता एक सूचना करावीशी वाटते राणीसाहेब. बोला. पातशहा कपटी आहे. तो गप्प बसणार नाही. त्याच्याशी झाला तर समेट करून वेळ मारून न्यावी. तो ऐकेल? जरूर ऐकेल. तुमचं राज्य जिंकून घेणं सोपं नाही हे त्याला कळेलच. आणि आम्हीही त्याला उसंत लाभू देणार नाही. एका वेळी सगळ्यांशी लढत बसणं त्याला परवडणारं नाही. राणीने ते मान्य केलं. भाग 42 समाप्त.